नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा आलोय मी सदीप रामटेके तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 12वी नंतर मुलांनी कोणता करिअर ऑप्शन निवडावा. कारण आजच्या काळामध्ये 12वी नंतर कोणतं करिअर घ्यावं हे खूप महत्त्वाचे ठरत. आता सिटीमध्ये जे विद्यार्थी असतात किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमधले जे विद्यार्थी असतात त्यांचे आईवडील चांगले शिकलेले असतात, त्यांना खूप त्याच्याबद्दल जाणकारी असते. आधीच ते ठरवून देतात की माझा मुलगा कोणत्या फील्डकडे जाईल. पण जो प्रॉब्लेम येतो, जे अडचण येते ते येते गावातील विद्यार्थ्यांना. कारण गावातील विद्यार्थी त्यांचे आईवडील शिकलेले नसतात जास्त आणि त्यांना कोणत्या फील्डकडे जायचं हे त्यांना कळत नाही. जसे जसं वेळ वाढते, जसं जसं वय वाढते तसं तसं ते कसंही शिकतात, जो म्हणेल तसं करतात. तर हा जो व्हिडिओ आहे स्पेशली अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना समजत नाही आहे की 12वी नंतर कोणता पर्याय निवडावा, कोणत्या फील्डकडे जायचं. बरोबर आहे. तर चला बघूया आपण कोणते कोणते फील्ड आहेत. तर 12वी नंतर करिअर निवड हा तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. बरोबर आहे. योग्य क्षेत्र निवडण्यासाठी तुम्ही 12वी कोणत्या शाखेतून केली आहे हे सर्वात महत्त्वाचे ठरते. आता सर्वांनाच माहित असेल की आपण 11वी 12वी जे करतो ते कोणत्या कोणत्या ब्रँच मधून करतो. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कोणत्या आणि भारतामध्ये म्हणा, 11वी 12वी मध्ये जनरली 3 ब्रँच असतात: सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स. आता सर्वांना माहितीही असेल की जास्त मुलं सायन्सकडे का बरं जातात. स्वाभाविक आहे. कारण सायन्स घेतल्याने 12वी मध्ये जास्त करिअरचे जास्त जे पर्याय आहे 12वी नंतर जे जास्त उघडतात. बरोबर. तर तरी बघूया आपण स्टेप बाय स्टेप की तिन्ही मध्ये कोणत्या कोणत्या समोर 12वी मध्ये करिअर असतात, कोणतं फील्ड चांगलं आहे. आणि मग आपण एक कन्क्लुजन घेऊ शेवटी की कोणतं फील्ड निवडणं चांगलं आहे. चला. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना 12वी ज्या विद्यार्थ्यांनी 11वी 12वी मध्ये सायन्स घेतलाय, तर सायन्स नंतर कोणत्या कोणत्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर बघा, तर सायन्समध्ये दोन दोन गट निर्माण झालेले आहेत, एक पीसीएम आणि एक पीसीएम. बरोबर आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करावं, ठरवून टाकायचं की मला पीसीबी कडे जायचंय की पीसीएम कडे जायचंय. कारण हे जर तुम्ही ठरवलं नाही तर काय होईल की जे गोष्ट तुम्हाला परफेक्ट 100% करायची आहे ते गोष्ट पूर्ण होणार नाही. कारण एक तरी मार्ग तुम्हाला निवडावाच लागेल. आता जर मी म्हटलं की मला 2 मार्गाने एक साथ चालायचं, तसं होईल का? तुम्ही कोणत्याही एका मार्गाने जाऊ शकता. एक सोबत कधी 2 मार्गाने जाऊ शकतो, पण 2 गावी जाऊ शकतो का? हेही तसंच आहे. तर कोणताही आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. तसे 12वी सायन्समध्ये 2 पर्याय असतात. एक पीसीबी असतो आणि एक पीसीएम असतो. मग आता तुम्ही म्हणाल पीसीएम मध्ये कोणते? तर सर्वांनाच माहिती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. आणि पीसीबी मध्ये असतात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आपल्याला डिसाईड करायचे आहे की आपल्याला 12वी नंतर कोणत्या फील्डकडे जायचं. तर बघा, ज्यांनी पीसीएम घेतलं असेल त्यांच्यासाठी 12वी नंतर कोणते कोणते फील्ड आहेत. तर तो विद्यार्थी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग फील्डकडे जाऊ शकतो. मग आता इंजिनिअरिंग मध्ये कोणते कोणते ब्रँचेस आहेत. त्यामध्ये कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, आयटी आणि आजच्या काळातला सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे, जो स्ट्रीम आहे, तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण आजच्या काळात सर्वात जास्त BE मध्ये कट ऑफ लागण्यासाठी 12वी नंतर जे जाते ते जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तर आताच्या काळात सर्वात जास्त जर स्कोप जर आपण म्हणू तर तो आहे AI मध्ये. बरोबर आहे. त्यानंतर आर्किटेक्चर ही सुद्धा एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही डिझायनिंग करू शकता, इमारतीचे नकाशे तुम्ही तयार करू शकता. बरोबर आहे. आधीच्या जमान्यात कसं राहत होतं, कसे 3 कमरे बांधले, 4 कमरे बांधले, भिंती उभारल्या आणि घर बंद. पण आता तसं राहत नाही. आता कोणी जर घर बनवते आणि आजकाल सगळ्याजवळ पैसा आहे, तर त्यामुळे आजकाल सर्व लोक हे एका विशिष्ट डिझायनिंगमुळे ते घर बनवतात. मग अशा वेळेस मग त्यांना गरज लागते आर्किटेक्चरची. आणि हा आर्किटेक्चर कोण असतो? इंजिनिअरिंगवाला, म्हणजे बीटेक इन आर्किटेक्चर. तर इथे पण भरपूर स्कोप आहे. त्यानंतर ज्याचा पीसीएम आहे तो डिफेन्स सर्व्हिसेस कडे पण जाऊ शकतो. NDA आहे, एअरफोर्स आहे.
त्यानंतर तो 12वी सायन्सवाला विद्यार्थी BSc करू शकतो, BCA करू शकतो. त्यामध्ये भरपूर स्कोप आहे. कोणी BBA कडे पण जाऊ शकतो. त्यानंतर PCB बघा. PCB म्हणजे टोटली मेडिकल फील्ड आणि याच्यामध्ये जो मुख्य विषय असतो तो असतो बायोलॉजी. बी म्हणजे बायोलॉजी. त्याच्यामध्ये 2 गट असतात. ठीक आहे. तर मग आता PCB घेतल्याने कोणत्या कोणत्या फील्डकडे जाऊ शकतो आपण? मेडिकल फील्ड. मेडिकल फील्डमध्ये कोणते आहेत? MBBS, BDS, BAMS, BHMS. अजून कोणत्या फील्डकडे जाऊ शकतो आपण? फार्मसी, अजून नर्सिंग, पॅरामेडिकल आणि ॲग्रिकल्चर. बघा, ज्यांनी MST CT PCB मधून दिली असेल ते या करिअरकडे जाऊ शकतात. तुम्ही आता डिसाईड करून टाका विद्यार्थ्यांनो की तुम्हाला कोणत्या फील्डकडे जायचं, किंवा जे विद्यार्थी आता 11वी मध्ये असतील त्यांनी आता डिसाईड करून घ्या की तुम्हाला कोणत्या फील्डकडे जायचं आहे. मग आपण शेवटी ठरवू विद्यार्थ्यांनो की कसं ठरवायचं की मला कोणत्या फील्डकडे जायचं. काळजी करा नको, आपण ते बघणार आहोत समोर. तर हे होते की 12वी सायन्स नंतर PCM आणि PCB घेऊ. त्यानंतर जो कॉमर्सवाला विद्यार्थी असेल तो 11वी-12वी मध्ये जर त्याने कॉमर्स स्ट्रीम घेतली तर तो 12वी नंतर CA या फील्डकडे जाऊ शकतो, चार्टर्ड अकाउंट. आणि आजकाल चार्टर्ड अकाउंटची माग एवढी आहे आणि तो एवढा कठीण असतो की त्याला त्याची म्हणजे तो कुठेही जाईल तरी तो उपाशी मरणार नाही, एवढं CA आजकाल माग आहे. मग ते ज्यांनी केलं तो आपल्या जीवनामध्ये चांगलं म्हणजे एकदम यशस्वी राहील. बिझनेस फील्डमध्ये जाऊ शकतो तो, फायनान्स फील्डमध्ये जाऊ शकतो, अकाउंटमध्ये जाऊ शकतो. त्यानंतर तुम्ही CS बनू शकता, कंपनी सेक्रेटरी. हां, अजून एक आहे, कॉमर्स करणारा विद्यार्थी हा ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये लागू शकतो. तुम्ही म्हणाला ॲडमिन डिपार्टमेंट म्हणजे काय? ते ॲडमिन डिपार्टमेंट म्हणजे होते या भारतामध्ये या जगामध्ये जेवढ्याही कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये एक ॲडमिन म्हणून ऑफिस असतं, त्याला म्हणतात ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस. येथे जेवढी त्या कंपनीचे जे कामकाज होतात त्या ऑफिसमध्ये होतात आणि तिथे जे जे लागतात जे विद्यार्थी ते जास्त करून कोणते असतात? कॉमर्स फील्डचे. त्यानंतर आहे BCom, BBA पण करू शकता 12वी नंतर. DFS आहे, CVF आहे. त्यानंतर तिसरी ब्रँच आहे कला शाखा, आर्ट्स स्ट्रीम. आता सर्वांना माहित आहे की 12वी नंतर जो सर्वात जिथे म्हणजे विद्यार्थी म्हणजे हुशार विद्यार्थी कमी, पण जे ॲव्हरेज किंवा कमी असलेले विद्यार्थी जास्त आर्ट्स स्ट्रीमकडे जातात. मग आता विद्यार्थ्यांनो तुम्ही आर्ट्स स्ट्रीममध्ये जर गेल्या 11वी-12वी मध्ये, त्यानंतर तुम्ही 12वी नंतर कोणत्या करिअर निवडू शकता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की 12वी नंतर आर्टवाल्यांसाठी एकच आहे की जास्तीत जास्त तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करा. आता त्या स्पर्धा परीक्षा कोणत्या राहू शकतात? अशा खूप साऱ्या स्पर्धा परीक्षा आहेत की त्या ग्रॅज्युएशन बेसिसवर असतात. मग तो ग्रॅज्युएशन मग BA असेल तरी चालते. असे भरपूर आहेत. तुम्ही 12वी नंतर LLB करू शकता. त्यानंतर बघा इथे मास कम्युनिकेशन, जर्नलिझम, कोणी टीव्ही रिपोर्टर पण बनू शकतो. BA मध्ये असे आहेत विद्यार्थ्यांनो भरपूर कोर्स आहेत. BA मध्ये, BSc मध्ये नाही, BA मध्ये, की त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार, टीव्ही, रेडिओ, डिजिटल असे भरपूर आपल्या इकडे नाहीत, तर पुणे, मुंबई साईडला जास्त आहेत, सिटीमध्ये. त्यानंतर तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटकडे जाऊ शकता. ट्रॅव्हल टुरिझम इथे खूप पैसा आहे, हॉस्पिटॅलिटी. त्यानंतर फॅशन डिझायनिंगकडे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर 12वी नंतर अजून तुम्ही कोणत्या कोणत्या फील्डकडे जाऊ शकता? त्याच्यामध्ये कोणते प्रोफेशनल आहेत? डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, ॲनिमेशन, गेमिंग, चित्रपट. आजकाल जसं लग्न वगैरे समारंभामध्ये आजकाल ते आपण बघितलं असेल शूटिंग वगैरे करतात. तर त्यासाठी जो कोर्स वगैरे असतो तो तुम्ही 12वी नंतर करू शकता. असे भरपूर आहे. मग आता करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा विद्यार्थ्यांनी आता हे जे माहिती आहे 12वी नंतर कोणत्या करिअरकडे जावं, कोणते कोणते असतात हे तर सगळ्यांना माहितीच असेल. हे तुम्ही कुठे YouTube वरून घेऊ शकता. पण मेन आहे की जो विद्यार्थी 10वी पास झालेला आहे त्याने ठरवायचं कसं की मला सायन्स घ्यायचं आहे की आर्ट घ्यायचं आहे आणि मी 12वी नंतर कोणत्या फील्डकडे जाणार हे आताच ठरावे लागेल. कारण तुम्ही जर आता नाही ठरवाल तर त्यानुसार तुम्ही वागाल नाही, चालाल नाही आणि मग समोर खूप भानगडी येतात आणि एक चुकीचा ऑप्शन तुमचे जे आयुष्य आहे ते बदलवू शकतो, ते बरबाद करू शकतो. म्हणून आता हे कसं ठरवायचं बघा. तर स्वतःची
आवड ओळखा, तुम्हाला कोणत्या विषयात रस आहे. बरोबर मित्रांनो, बरोबर विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की 10वी नंतर जेव्हा तुम्ही 11वीत जाल आणि त्या 11वी मध्ये जेव्हा तुमचे जे सर, मॅडम जे आहेत ते तुम्हाला जेव्हा शिकवतील आणि तेव्हा तुम्हाला जो विषय जास्त आवडू लागेल, की नाही बाबा, की मला हा विषय खूप आवडतो, असं वाटते की या विषयाची प्रॅक्टिस जास्त करत राहावं. तर जो विषय तुम्हाला असा आवडला, तुम्ही विद्यार्थ्यांनो त्याच फील्डकडे जा. खरं सांगा तर. आणि जर तुम्ही त्या फील्डकडे गेले नाही आणि जो आवडत नाही अशा फील्डकडे गेले, तर काय होईल, की 12 नंतर तुम्ही त्या फील्डकडे जा, तुम्ही कोर्स कंप्लीट करून घ्याल, ग्रॅज्युएशन करा. मग शेवटी काय, अरे आपल्याला हा जमत नाही. शेवटी मग येऊन जाऊन मग आपल्याला गव्हर्नमेंट स्पर्धा परीक्षेकडे वळावं लागेल. म्हणून आता सांभाळून घ्या विद्यार्थ्यांना, की आपल्याला कोणत्या ऑप्शनकडे जायचं. त्यानंतर आता 12वी नंतर किंवा 11वी-12वी मध्ये कोणतं घ्याल आणि 12वी नंतर कोणता पर्याय निवडाल, हा पैशावर पण अवलंबून आहे. कारण 12वी नंतर जर कोणता ग्रॅज्युएशनचा कोर्स करतो म्हटला, तर व्यक्तीकडे पैसे पण असणे आवश्यक आहे. जर पैसा नसेल तर तुम्ही काही करू नाही शकत. आता कसं आहे, एकदम जे हुशार असतील, टॉपर लेव्हलचे, त्यांना स्कॉलरशिप वगैरे मिळू शकते वेगवेगळ्या. पण जे ॲव्हरेज आहेत त्यांना कसं होईल? आधीच्या काळात नव्हतं तेवढं स्कॉलरशिप, पण आजच्या काळात स्कॉलरशिप पण देत आहे गव्हर्नमेंट भरपूर. पण तसा मग तो पास झाला पाहिजे विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, करिअर निवडताना स्वतः फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमची आवड कोणत्या विषयात आहे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगतो. समजा एखादा विद्यार्थी आहे, तो 11वी मध्ये गेला आणि त्याला जर समजलं की मला मॅथ खूप आवडत आहे. ठीक आहे. 11वी-12वीत त्याला मॅथ मस्त आवडला. पण त्याने 12वी नंतर जर समजा मॅथ या फील्डमध्ये न जाता तो मेडिकल फील्डकडे गेला. आता तुम्ही म्हणाल मॅथ्ससाठी कोणता विषय आहे? तर मॅथ्ससाठी विषय आहे इंजिनिअरिंग, टेक्निकल फील्ड. पण तो जर मेडिकल फील्डकडे गेला तर काय होईल? त्याला तिथे इंटरेस्ट वाटणार नाही. तो करून पण टाकेल, पण जीवनामध्ये तो यशस्वी नाही होणार. कारण कारण त्याचा जो इंटरेस्ट होता तो होता मॅथमध्ये. तर असंच आहे विद्यार्थ्यांनो, तुम्ही 11वी-12वी तुमचा जो विषय आहे, की तुम्ही कोणत्या विषयामध्ये स्ट्रॉंग आहात, तो तुम्हाला कोणता आवडतो आणि त्यानुसार तुम्ही तुमचे 12वी नंतरचे करिअर निवडा. करिअर भरपूर आहेत. तुम्ही कोणताही करिअर निवडा. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्कोप आहे. सायन्स क्षेत्रामध्ये जरा जास्त आहे. PCB आणि PCM. त्यानंतर तुम्ही सरकारी नोकरी या स्पर्धा परीक्षा पण देऊ शकता. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज आपण हा व्हिडिओ बघितला आणि नक्की तुम्हाला आवडलेला असेल. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ घेऊन. थँक्यू. धन्यवाद.